श्री महालक्ष्मी माते की, श्री मंगला माते की। रंगभूषा वेशभूषा अरविंद सूर्य प्रकाश योजना गजानन वाटाणे रंगमंच व्यवस्था संतोष मारुती चव्हाण बाळकृष्ण सुरेंद्र गंगाळे मनोज बाळासाहेब शिंगोटे पांडुरंग हंडे पात्र परिचय अशोक बबन हंडे विवेक वसंतराव हंडे संजय रामचंद्र कवडे रामनाथ नानाभाऊ सातपुते अभिजित रामचंद्र हंडे शांताराम किरू बांगर सुरेश बबन दांगर ब्रह्मेश गणपत हंडे उत्तम सुदाम हंडे महेश शेंडे आणि कुमारी दीक्षा पांडुरंग हंडे सविनय सादर करत आहोत अग्निकुंड अग्निकुंड माझ्या आवडला माणसाचा त्याच्यावरती विघ्न दूर कर. तो आता वाहवात फरफटत चालला आहे. माझा एकूण एक मुलगा आहे. माझ्या काही माझ्या आशा माझ्या आकांक्षा सर्व काही तोच आहे. देवा देवा त्याने रक्तभंगार केला आहे माझं हृदय. अनेक जन्म त्याने केला आहे माझ्या हृदयावर. देवा देवा त्याला माणसाचा हम देवा देवा त्याला आवड घ्या. राम अण्णा राम राम
विसरू का? ये काका ये. ते काय तुझ्या डोळ्यातच पाणी नाही रे, थोडा कचरा. हा माणसाच्या आयुष्याचा कचरा झाला की डोळ्यात पाणी येतच. खरं आहे, परंतु का नाही? नानांचा मुलगा पोलीस इन्स्पेक्टर झालाय. काय सांगतो काय? हो. अरे बघ, आनंदाची बातमी. आणि योगायोग म्हणजे याच गावात त्याची नेमणूक झाली आहे. अरे वा, म्हणजे तुझे तोंड गोड करायला पाहिजे. नामा, अरे ये नामा, अरे येताना थोडीशी साखर घेऊन ये. बस बेसू काका बस. अरे खूप दिवसातून चांगली बातमी घेऊन आलाय बाबा. आता दुसरी बातमी. ती राहू दे रे. पहिली अण्णा, तुमच्या अभयने रात्री ओसवा मारवाड्यावर चाकूने हल्ला केला. काय? ना साखर देताय ना, तोंड गोड करताय ना अण्णा. अरे तुझ्या तोंडात किडा पडले तुझ्या. अरे तुझ्या नाही साखर नागण्याच्या. म्हणजे नानांचा मुलगा पोलीस इन्स्पेक्टर झाला याचं दुःख झालेलं दिसतंय तुम्हाला. बेसू काय काका, म्हणे, नाना माझा परम मित्र, नाना माझा जिगरी दोस्त. बेसू आणि काका, नानाच्या मुलाला मग दोन डोळ करा माझं. माझ्या विरेंद्रला शिक्षा झाली तेव्हा तुमचं दोन डोळ झालं होतं. आता माझं काय करू का? गोड बी करतो आता लाल बी करतो. तू गप्पे नाना. बरं येतो अण्णा. नानांना जाऊन सांगतो सारा वृत्तांत. तुम्हाला आनंद वाटेल त्या नाही. बेसू काका, मग तोंड गोड करा माझं. हा साखर हा. नानांचा मुलगा श्रीनिवास पोलीस इन्स्पेक्टर झाला म्हणून आणि माझ्या मुलाने ओसवाल नावाड्यावर चाकू हल्ला केला म्हणून. हा साखर हा. वाटा, साखर वाटा. अभय, साखर वाटा गावभर. गावभर वाटा. तरी मी म्हणत होतो अण्णा, हे बरं नव्हे. बेसू काका, अहो हे आनंद उत्सव साजरा करता. नाना, तुमच्या आनंदावर विरजण पडला. रात्री पोलिसांनी पकडला. लगायचे भाई सकाळी जाणे सकाळी सुखरूप कसा घालवले. त्याची म्हणच आहे, बाप मरावा आणि मित्र उरावा. बेसू काका, तू आता इथून जा पाहू. माझा मुलगा असताना तर मी धाय धाय रडलो असतो. अभय, तुझ्या अण्णाला जरा समजावून सांग. माझ्या वीरेंद्रला शिक्षा झाल्याचा आनंद त्यांना कसा झाला होता ते विचार. काका तू आता इथून जा पाहू. जा तर जा. थोडंच आबाईचं घर आहे, त्याचं होईल ते. पण अण्णा तुम्ही जिवंत असेपर्यंत तुझ्या जीवाला काय हाल? बघ आबा बघ. अरे तुझ्या घराचं पुत्र सुद्धा करायला लागले. हे खाल्ल्या आल्याला जातंय. तुझ्यावारी वर तांडाय कर. पाहिलंस आवाज पाहिलंस. अरे हा तुझ्या घरचा नोकर कसा तुला टोचून टोचून बोलायला लागलाय. मला तुम्हाला नाही या विसू काकाला पायाची चप्पल पायातच पाहिजे असते. चल आग वाढते. बरं मीही निघतो आलोय. पण काका का? नाही तुम्हा बाप लेकांना काही खाजगी बोलायचं असेल तर मी कशाला मध्ये. नाही काका, नाही काका, नाही. आम्हा पिता पुत्राचं नातं कधी संपलं. यांना वडील म्हणावं आदराज नाम झुकवली असं नाही वाटत ना. आता तुम्ही एक तुमचे नातेवाईक सोडलात ना तर या जगात या अभयला कुणी नाही. फक्त आपल्याला हवे अभय. फार आनंद झाला होय. फार आनंद झाला. अरे कृतार्थ झालो मी. तुम्हाला आपलंच म्हटलं. आनंदाने गैवरून आलं मला. आनंदाश्रू आले बघ डोळ्यात. येणार आहे. कारण तुझी कृष्ण छाया आता या घराण्यावर पडली
वैरी आहे. तुझ्या काठाखालचा मास्तर झालाय तो. माझ्या 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 हुकमाचा एकटाच तुझ्या हाती लागलाय ना. पाहिलंस हवंय बापाचे उत्तर ऐकलेस. मी कृष्ण छाया, मी कपट कारस्थानी. तू माझ्या हातचं खेळणं हुकमाचा ऐका. अण्णा, यापुढे तुम्ही सुभागाला एक शब्दही बोलायचा नाही. ऐकलं अण्णा? ऐकलं ना, ऐकलं. तुझ्या काठाखालचा मांजर बोलताय ते. तू शिकवतो तसा तो वागतो. शिकवतो? काय शिकवतो मी त्याला? अरे उलट मी त्याला माना लावली. आपुलकीने जवळ घेतोय आणि बापा विरुद्ध कान फुकतो त्याचे. ऐकलंस सावय? तुझ्या बापाचे उत्तर ऐकलेस? हा? अरे तू खडसाव आणि त्यांना सांग माझ्या विसू काकाला असं घालून पडून का बोलतो म्हणून. अरे तू नसताना तर नाही ते बोलत असतात. सांग त्यांना मी कोण आहे तुला सांग. अण्णा, यापुढे तुम्ही सुभागाला एक शब्दही बोलायचा नाही, कारण ते माझे आई आहेत, बाप आहेत, भाऊ आहेत, सारे काही आहेत. मीच कोणी आहे तुझा? अरे मी वैरी आहे तुझा. ऐकलं सुगंधा? ऐकलं? आपल्या लाडक्या चिरंजीवाचे उद्गार ऐकले? अरे मी जन्म दिला तुला. अवघ्या 2 वर्षाचा असताना तुझी आई गेली. तळाचा पाहणा केला, या छातीला कवटाळला, या हाताचा पाहणा केला. इवलीशी पलटी, वादळ वाऱ्यात चपाळी, तसा जमला रे तुला. अरे आई तारुण्यात होतो मी त्यावेळी. परंतु तुझ्या माहेर तुझ्या प्रेमात अंतर पडायला नको म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही. अरे एवढं चालतात शाळेत घातला तुला. तुझ्या वाटेकडे तू येताना असे डोळे लावून बसायचो मी. माझं हृदय, माझं काळीज, माझं सर्वस्व तूच आहेस रे. सांगा अभय, मी कोणी नाही तुझा? कोणी नाही मी तुझा अभय. मी कोणी नाही तुझा. हा उजू काका तुझा आहे. मी कोणी नाही तुझा. कोणी नाही. काय नाटक म्हणे मी बाप आहे तुझा. अरे पोराला कधी बापाची माया लावली? अण्णा बापासाठी खूप केलं तुला सारखं बडवलं. अरे आई विना पोरगा तू, पण या अण्णाला दया नाही आली होती. पण ते माझा जीव कालवायचा, काळजात खड्डा पडायचा तुझ्यासाठी. जीव तीळ तुटायचा. पण हा अण्णा उलट्या काळजाचा नेताच्या गाठीने मारायचा. तर तू थोडासा उठ, पण त्याला कधी दया नाही आली तुझी. अभय, तुझी आई असती तर तुझ्याशी वाटली असती. तुला 2 दिवस उपाशी ठेवलं असतं, डांबून ठेवलं असतं, 4 चौकात शिराशाप दिल्या असत्या. सांग अभय. नाही काका, नाही. आईचं हृदय काय वेगळंच असतं. अरे कालच पहा, तुला अटक झाल्याचं समजतात मी धावत अण्णांना जाऊन सांगितलं. अरे कसाही असलास तरी तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि ते तुझे बाप आहे. पण हे अण्णा माझ्यावर ठेकसले. म्हणाले मेला माझा पोरगा, मेला माझा काका. मला कोणी पोरगा नाही आणि कोणी काका नाही. असं त्याला पोलिसांनी पकडून फाशी दिले तरी मला उलट्या काळजाचा बाप. अरे अण्णाच्या जागी मी असतो ना तर धाय रडलो असतो. पोलिसांनी तुला पकडले
वेगळा पैसा झालो असतो. एकूण त्या एका पोराला पोलीस चौकीवर नेल्याचे समजतात. जामिनासाठी सैरा वैरा धावून सुटलो असतो. पण तुझा बापांना तंबाखू मळत बसलाय आणि म्हणतोय कसा, खा साखर खा. माझ्या आम्हाला पोराला पोलिसांनी पकडून नेला. खा साखर कर तोंड गोड. हे तू पाहिलंच आहेस. वाईट रे बाबा, तुझे अण्णा वाईट. नाही अण्णा, माझं नशीबच फुटलं आहे. 2 वर्षाचा असताना माझी आई आणि वडील हे असेल. वाईट वाटून घेऊ नकोस. अरे मी आहे ना, मी आहे ना, तू काही काळजी करू नकोस. मी असेपर्यंत तुला चिंता करण्याचे कारण नाहीये. हे बघ, फक्त माझ्या संघाने वागता. मी तुला काही कमी पडून देणार नाही. बरं चल, आपण जरा बाहेर जाऊ आणि निवांत गप्पा मारू. कुठे निघालाय सगळे? मला अटक करायला आला की काय? नाही रे दोस्ता, ड्रेसवर असलो तरी मित्र म्हणून आला आहे. अरे इथे तुमच्या अण्णा बसा. माझे अण्णा आणि तुझे कोणीच नाहीत का? अरे आहे पण बस ना तू. मला जरा काम आहे. पण तू कुठे निघालाय? मला जरा काम आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. बस तिथे. बोला इन्स्पेक्टर साहेब, बोला. प्रथम हे गुरुवारचे आवाज घालून टाक आणि पहिल्यासारखं आले करायचं कोण? अरे मग मित्र त्यातच खरे मित्रत्व असते. अरे मग काल अटक करताना कुठे गेला होता मित्रत्वाचा पुन्हा? हे माझं कर्तव्य होतं. आम्हा पोलीस सेवकांना आई बाप भाऊ मित्र यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानावं लागतं. अरे मग आज कोणतं कर्तव्य पार पाडायला आला हा तुझा? मित्रत्वाचं. मला तुझ्याशी जरा खासगी बोलायचं आहे अभय. मग बोल ना. पण हा डोंगावळा असतो ना. मी डोंगावळा? हा विसू काका डोंगावळा? अरे काळा, आज काळा बाहेर काळा डोंगावळा. मी आबरूचा बरबाईचा धावाला मी. अरे आबरू असणाऱ्यांनीच आबरू नुकसान भरपाईचा दावा करावा. तुझ्या सारख्या लोकांना आबरू हवी ना. म्हणजे मला आबरू नाही. ठीक आहे, पोलीस इन्स्पेक्टर श्रीनिवास. ठीक आहे, या काकाची आबरू काढतोस? अरे या काकाची करामत माहित नाहीये तुला. अरे पोचवले तुलाही माझ्या आबरूची झलक दाखवी. श्रीनिवास, अरे एक वेळ अशी येईल की तुझ्या घराण्याची आबरू माझ्या हातात असेल. राम राम. कावळा जातानाही स्वधर्मानुसार कावकाव करीत गेला हवे. बरं बोल, काय काम आहे? म्हणे आजकाल तुझा धंदा खूप तेजीत चाललाय. सुपाऱ्या घेऊन मारामाऱ्या करतोस. सुपारी? हा? कसली सुपारी? माणसं मारण्याच्या. सुपारी घेऊन भांडण करतोस म्हणे. रेकॉर्ड नाही ठेवलं. हा? तुझी पुरी फाईलच पाहिली अपायगी राहते. काय पाहिलं त्या? तुझ्या सारे कृष्ण रेकॉर्ड. 3 घटकोड्या, एकदम करेक्ट. 18 मारामाऱ्या एकदम बरोबर. आणि 15 सुरे हल्ले. एकदम करेक्ट. बरोबर ना? रेकॉर्ड नाही ठेवला. परंतु तू बोलतोय म्हणून ते सत्य असल्याचं जाणवलं बा. शिवाय तो रात्रीचा ओसवाल मारवर चाकू हल्ला. अरे तो माहितच आहे. सांगण्याची काय गरज आहे? सांगण्यासाठी आला नाही हवंय. मग तुला सावध कराय. आणि नाही सावध राहिलं तर? आई सावध राहिला तर हातकड्या फाशी. अरे फाशी आणि हातकड्या. मिस्टर इन्स्पेक्टर, या बैला भेट घालायला पोलीस अजून जन्माला यायचं. फाशी देणारा न्याय अजून निर्माण व्हायचंय. गैरसमज आहे अभय तुझा. कायद्याचे हात खूप लांबपर्यंत असतात हे लक्षात ठेव. अरे कायद्याचे हात आम्हा गुंडांचे असतात. 2 झटक पुढे चालतो आम्ही. गैरसमज आहे अभय. हकीकत आहे. अरे आतापर्यंत मी अनेक धरपडे केल्या, अनेक हल्ले केले. कित्येक पुरंदर पोलिसांना खडे चाललेले आहे, कित्येकांना धूळ चाललेली आहे. फक्त पुरावे अभावी अभय. लक्षात ठेव, फक्त पुरावे अभावी तू सुटलाय. अरे पुराव्यावर चालतात न्याय.
होय, मी तुझ्या विरुद्ध पुरावा सादर करेन, लक्षात ठेव. अरे पुरावा माझा घेऊन गुन्हे करणारा कोणता गुन्हेगार नाही आहे. माझ्या तीक्ष्ण नजरेतून पुरावे सुटणार नाही. पाहू तेव्हाच तेव्हा पाहू. याचा अर्थ तू पुढे करीतच राहणार. अरे तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे. तर मग माझा ही जन्मसिद्ध हक्क आहे अभय, तुला जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा. पाहू ठीक आहे, करतोय तुम्ही आता जाऊ शकता. मला अण्णांना भेटायचं आहे. आताच गेले पाहिजे, बसले असतील मुलाच्या नावानं आक्रोश करीत. अभय, जन्मदात्या वडिलांना असं बोलतोस? अरे फक्त बोललोच आहे, खून नाही केला त्यांचा. अभय, जन्मदात्या वडिलांविरुद्ध अपशब्द? अरे ते माझे वडील आहे, तुझे नाही. मला चांगलं तर आताच्या आता हा थोडा सगळं गुंतून टाकेल. पण लहान बहिणीचा मित्र आहे म्हणून हे बाळ राम पुण्याच्या अशी आपली केली तर तेव्हाच तेव्हा पाहू. समजलं? आलो होतो एक मित्र म्हणून सल्ला देण्यासाठी. अरे असे कित्येक सल्ले या भयला उकळून प्याले आहेत. आलो होतो एक सल्ला देण्यासाठी, पण जातो आहे दुश्मनी पत्करून. अरे अशा कित्येक दुश्मन्या सहजपणे पेरवल्या त्या आबाईला कोठडे बाहेर काढून माझ्याशी दुश्मनी मागात पडेल अभय तुला. पाहू पाहू. होय, तुला मी असा मारीन की तुला अण्णांच्या मायेची आठवण येईल. अण्णांची माया. मित्रत्वाच्या सध्याची आठवण येईल अभय. मित्र मित्र असं नको समय, हे हसून तुला फाशीच्या तख्ताकडे घेऊन जाईल. येतो मी. गुड बाय. गुड बाय. गुड बाय मिस्टर श्रीनिवास. गुड बाय. या आबाईला फाशीच्या तख्ताकडे घेऊन जाणार काय? अरे लक्षात ठेव, या आबाईला हक्कडे घालणारे अजून पुढे जन्माला आलेले नाही. या आबाईला फाशी सुनावणारे जज अजून निर्माण झालेले नाही. आणि हा म्हणतो तो फासाच्या घाटावर आहे. अरे आहे नवी उमेद, नवीन रक्त. एकदा का माझा हात दाखवला ना तर बसेल हात तोड. आत येऊ का? अरे इन्स्पेक्टर श्रीनिवासची बहीण, नानांची मुलगी, सुंदर सुकुमार शिखर आपण जाण्यात आली आहे. आत येऊ? हो येता. अण्णा आहेत का घरात? पेढे घेऊन आलीये. पुढे ठरलं की काय? इश्श. दादू नका. अहो भाऊ इन्स्पेक्टर झाला म्हणून पेढे घेऊन आलीये. अण्णांसाठी? हो. आम्हासाठी नाही, ही पेढा आम्हाला चावला नाही की काय? घ्या ना तुम्हालाही. हो, पण ह्या पेढ्याने तोड गोड होणार ना. आणखी काय हवंय तुम्हाला? सुंदर सुकुमार अप्सरा. म्हणजे तुला खाण्याची इच्छा झाली आहे, खाण्याची. अभय, अरे खाणार म्हणजे काय दचके नाही तोडणार, ती हाड नाही तोडणार. आता फुलातला मध जसे भुंगे शोषून घेतात ना तसा फक्त मध सांग ना. अभय, हे काय करतोस तू? दुरून बोल. आता तुझ्या इन्स्पेक्टर भावाला ही सलामी. आता इन्स्पेक्टर हो मला नको, मग त्याचं स्वागत नको करायला. पण अरे मी त्याची बहीण, म्हणजे तुझी देखील बहीणच ना. नाही, या बाया श्रीनिवासची शत्रुत्व करताय. पण मी काय केलं तुझं? तू त्याची बहीण, माझ्या आणि त्याच्या दुश्मनीतली तुझ्यावर थोडीशी उधळण. तू माझा खून करणार? नाही, इतक्या सुंदर सुकुमार अशा शरीरावरती तुला खून करण्याची आम्ही आरसिक नाही. समजलीस? अभय, सोड माझी साडी. अभय, सोड माझी साडी. अभय, साडी सोड. आता तू जर सोडलीस ना तर मी तुला त्रास देणार नाही. नालायक, बेशरम. नालायक, बेशरम, हलकट. लक्षात ठेव. काय म्हणालीस तू? नालायक. हे बघ, तेच दाखवणार आहे मी. आरोपी कसा सेफ सुटतो ना तेच दाखवणार आहे मी. तुझ्यावर फरक काय करणार? तू भोगलं भावलं जाणार, भोगलं वाटत जाणार. आणि तुला फाशी होणार. नाही, मला फाशी होणार नाही. तुझ्यावर झालेला बलात्कार पाहिला इथे कोणीच नाही. आणि म्हणून मी निर्दोष सुटणार.
वाचलो. न्याय देवता माझ्याच बाजूने झुकता माप फेडला आणि तुझ्याच आवडतं झिंकवायचे ना लक्षात ठेव. पण मी काय केलंय तुझं? तू मनात आणलाय तर तू पुण्याला जाऊन धंदा करू शकते. अभय! नीट हलकट! मी नीच हलकट काय? हा? नीच अभय, हलकट? सोड! सोड मला! सोड अभय! अरे तुला आवाज तुला आवाज खूप पाहिजे. सोड अभय! लक्षात ठेव. अरे माझ्या बापाच्या दोस्ताची मुलगी नाही. मी नाती मारत नाही. पाहतो फक्त सौंदर्य. असं सौंदर्य पाहतो. मग तू जमानाच्या जातीत जास्त सुटली. तुझ्या आवाजाला पिणारा निघतोय. तू माझ्या जीवनात उतरायचा मुलगा आहे. हा गप्पा बसतो. पण लक्षात ठेव, वेळ आली तर घरासमोराला हत्तीवर आणायची जात नाही माझ्या. जा, काय झाली तू? जा बाजूला, निघ. निघ गप्पा. आता जे काही घडलं ते मी अण्णांना सांगणार आहे. बाहेर काय काय झाली? चालायला तर सुरुवात नाही केली जाते. मग त्याला असंच सोडायचं? नाही, वेळ आली तर मी तुला सविस्तर सांगणार आहे. तुझ्या फक्त मनाची तयारी हवी आहे. मी भाऊंना सांगून शिक्षा करायला सांगते. नाही, आणि तू कायद्याच्या दृष्टीने खूप गुन्हेगार करशील. कारण घटनेची घटना ही आवडच्या घरात घडली आहे. तू इथे कशाला काय असं नको त्या प्रश्न विचारून तुझ्या नवरे निघतील. पण अण्णा, त्याला मी तसंच कसं काय सोडू? फक्त तुझ्या मनाची तयारी. अण्णा मी आतमध्ये जाऊन बोला. मी जातो. नामा, अरे नामा. जी मालक. अरे येताना थोडस पाणी आणले का? आणतो. मालक, मालक 2 घास खा. अरे भूक नाही रे मला. मालक काय पुढे हाल करतात? तुमच्या अशा वागण्यानं आपण मला सुधारणार आहे. अहो ते मस्त पैकी चिकन बिर्याणी धाव मारते. तुला फक्त पाणी आण म्हटलं. पाणी आण. तुमच्या पुढे बोलायची काही सोयच नाही. देवा भगवंता काय मागे लागलो आहे. घरात तर दररोज नाही. घर खायला होतं. बाहेर कोण घरावर तर लोक कुजतात, सिद्धू करतात. सुगंधा, सुगंधा तुला म्हणालो होतो तुझ्या आवायला मी जीवा पलीकडे जपीन. परंतु तोच आता माझ्या पुढे सुरा घालून उभा आहे. रोज नव्या नव्या आव्हानांचा सामना मला करावा लागतोय. वाटत जगूच नाही. सुगंधा घेऊन जा. सुगंधा मला नाही लागायची इच्छा. घेऊन जा सुगंधा.
अरे रडू नको तर काय करू? आल्या संकटाला सामोरे जा. अरे तेवढं बळ आता या अंगात नाही उरलं रे. समोर भयान काळोख आहे आणि स्वतःचाच मुलगा स्वतः समोर तुरा काढू बाहेर रे. हा? माझ्याबरोबर तर माझ्याकडे राहा. मनात कसंही येत रे, परंतु पुत्र प्रेमाच्या पेल्या हे घर नाही सोडू देत. अरे माझाच मुलगा आहे ना तू. मला कितीही बोलला, कितीही पोचलं तरी मायेची नाळ नाही तुटत नाना, नाही तुटत. ना जरा आपण सुधारण्याची एक नवी संधी देऊ. अपयशच येईल तुझ्या वाट्याला नाना, अपयशच येईल. माझ्या मुलीची आणि माझ्या मुलाची समजेल मी. म्हणजे मी नाही समजलो नाना. लवकर जवळच्या घरात मोठा बांधा मोठ्याचा अवघडपणा घरी. अरे म्हणायचे काय तुला? संसारात निर्माण झाला गावाच्या वडिलांना आवाजे. अरे पण अशा गुंड मुलाला मुलगी देणारा एखादा बाप नको का भेटायला? आणि अशा आवरा मुलाच्या गळ्यात माळ घालायला एखादी मुलगी नको का? ही मुलीचा बाप तुला मुलगी घेण्यास तयार आहे. माझी आमची आंबाच्या काळात घेण्यास तयार आहे. नाही नाही नाना नाही. तुझ्या सुंदर सुकुमार मुलीचा बळी घेण्याचे पाप मी नाही करू शकत. आपल्याला सुधारण्याची एक संधी आहे. अरे पण तो आम्हाला गुंड लग्न झाले की पती उभाच्या काळात पडत नाही. त्याचे कठोर हृदय पतीच्या प्रेमात वाहून जाते. त्यांना तुला तुम्ही मदत आणि सुजाव खाली त्यांना तुम्ही मदत म्हणून एक संधी दे. अरे अरे पण तो कसा आहे तुला माहिती आहे ना? मी सांगतो मी कसा आहे ते. माणूस स्वतःला स्वतः चांगला ओळखतो आणि म्हणून पिताश्री नानासाहेब मी माझी माहिती स्वतः सांगतो. मी अभय रावसाहेब देशमुख, वय वर्ष 35, शिक्षा प्रत्येक 2-3 वर्ष वाऱ्या, जरा 4-5 वर्ष गटांगळा खाऊनही SSC बोर्ड आपल्याला पावलंच नाही. आणि व्यवसाय खून मारामाऱ्या घरफोडी हा माझा व्यवसाय. लाज सुद्धा वाटत नाही तुला हे सांगायला? अभय नावानं फार थोडेच ओळखतात मला. गुंड मावा आणि बदमाश या नावावरच सगळे ओळखतात. सगळीकडे ओळख आहे माझी गुंड मावाने म्हणून. पश्चाताप करावा लागेल अभय तुला या गोष्टीचा. पश्चाताप करतो मी. भ्याड तर मुळीच नाही आणि हलवा तर मुळीचाच नाही. समजला? कारण माझ्या ताकदीवर विश्वास आहे. माझ्या मंडळात जोपर्यंत ताकद आहे ना तोपर्यंत मला कशाची भीती नाही. या इन्स्पेक्टर श्रीनिवास या. आज कशासाठी आला तिथे? कुणाच्या पाठीवर आला? अरे मी माझ्या घरावर दरोडा नाही टाकणार की तुझ्या बापाचं पाकिट नाही मारणार मी. माझ्या घरात येऊन माझ्यावर आवाज चढून बोलताय. हे अण्णांना भेटण्यासाठी आवाज आहे. त्यांना तुझ्या साऱ्या कारवाया सांगण्यासाठी चालू आहे. अहो हे सगळं त्यांना माहितच आहे. काय सांगायची गरज आहे का? पुढे हेही सांगायला हवं. आजपासून अभय माझा वैरी आहे. त्याला त्याच्या साऱ्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यासाठी मी त्या इन्स्पेक्टर म्हणून आलो आहे. वा वा वा, मान लिया बच्चे, मान लिया. अण्णासाहेब, खऱ्या अर्थाने तुमचा मुलगा खरं मोठं स्वप्न उराशी बाळगत आहे. आणि आमचं साहेब ते स्वप्न पुरं बी करणार आहे बघ. असे होय. पण मिस्टर इन्स्पेक्टर, तुमच्यासारखे असे अनेक इन्स्पेक्टर मी पाहिले. त्यांना स्वप्न पडतात गोड गोड आणि ती स्वप्न सत्यात पण उतरतात. त्या स्वप्नात ते माझ्यासारख्या गुंडांना फाशीची शिक्षा सुनावतात. जाड भिंगाच्या डोळ्यांनी न्यायाधीश सुनावणी करतात. कुप्रसिद्ध अभय गुंडाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. आणि मग तुमच्यासारख्या इन्स्पेक्टरांची छाती 10 इंच अभिमानाने फुगून येते. राष्ट्रपतींच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार दिला जातो. पेपरात फोटो छापून येतो, बातमी छापते. पण हे सारं स्वप्न सगळीकडे गडगडाट होतं टाळ्यांचा. पण त्यांचं स्वप्न तुटतं. सकाळी पेपर टाकणारा कोणाला बोलणं
तुम्हाला जाग येते, तुमचं स्वप्न तुटलेलं असतं आणि अभयच्या कामगिरीवरती आणि त्या कामगिरीमुळे तुमच्या पोटात भीतीचा गोळा उठतो. भूतकाळातील बोलू नको सवय, वर्तमान आणि भविष्याविषयी बोल. अरे वर्तमानाची चिंता नाहीच करत मी. वर्तमान आणि भविष्याची चिंता मला नाही, कारण माझ्या मनगटावर माझी ताकद आहे. आणि म्हणून तू तुझं पहा, आता पुढे तू इन्स्पेक्टर होणार आहे. अरे इन्स्पेक्टर झालो आहे म्हणून तर मला माझ्या कर्तव्याला जागायचे आहे. आंधळेपणाने की डोळसपणे? डोळसपणे. अरे मग पहा, पुढे डोळ्याने जगाकडे पहा जरा. अरे अर्ध्या भारतीला महाग झाली आहे जनता, अर्ध्या चक्कर भारतीला महाग झाली आहे जनता. अरे एकीकडे गगनचुंबी इमारती उभ्या आहेत आणि एकीकडे गरिबीने व्यापून झाला आहे आपला देश. दिसत नाही तुम्हाला? काय दिसत नाही तुम्हाला? अरे नको तुझी ही पोपटपंची, ही बुडाखोडाची भाषणबाजी. अरे ह्या स्मगलर काळ्या धंद्यावाल्यांनी देश आपला विकत घेतला आहे का? कशासाठी? खुर्च्या किल्ल्या पाहिजेत म्हणून? हा? आणि तुम्ही आपल्या जनावरांसाठी आणि पगारासाठी भेडासारखे गप्प उभे असतात का? छोड रे यार. एक सांगा, अरे लग्न कधी करणार आहे? मी अजून विचार केला नाही अभय. नाना, अहो या इन्स्पेक्टरला एखादी इन्स्पेक्टर मला नाहीतर अभय मला सांग, एका मोठी मुलगी आवडते, एखाद्या राजाची असू दे नाहीतर खासदाराची असू दे, पटकी उचलावी ना, तशी पकडून आणतो आणि तुझ्या समोर उभी करतो. अशी पळवा पळवी करायला मी काही कोणी भूलता नाही अभय. इन्स्पेक्टर पळवा पळवी करतच नाही, अजिबात करत नाही. उलटे तर ते अजिबात नसतात, फक्त हप्ते येतात. अभय मी दिले की माझ्या हाताने दिलेले मी त्यातला नाही अभय. अरे वा, त्यातला नाही? मग तुला एखादी चांगली मॅडम आणली पाहिजे, गोऱ्या चांगल्यावाली. त्याच्यानंतर पाहू, त्याच्यानंतर पाहू. त्याला तुला एक खेळा पाहिजे आहे मला? अरे वा, असेल कोणीतरी दारू धंद्यावरील, नाहीतर कोणीतरी पाकिट मार, श्रीनिवास, नाहीतर कोणाच्या बदमाशाला मुलगी देणार आहे. नाना, मी देणार आहे याला माझी मुलगी. नाना, तुझं लग्न आहे का अपेक्षी? या अवयशी नाना काय पाहिजे तुम्ही या अवय? नाना कुठे टाकला हा तुमचा संसार? पोलीस चौकीच्या कसार की तुरुंगात? नाना, नाना नका हवेपणा करू. नाना नका हवेपणा करू. नाना हा माणूस नाही, हा पशु आहे. नाना याच्या नशिबी आहे अनेक गुन्हे, याच्या नशिबी आहे अंधार कोठडी, याच्या नशिबी आहे फाशी. माहित आहे मला. आणि तरी सुद्धा हा अभ्यास कशासाठी आहे? काय सांगायचं आहे तुम्हाला? का खर्च नांदूच्या जेवण्यासाठी? का तिची जिवंतपणी चिंता असता आहात नाना? नका हवेपणा करू नाना, नका हवेपणा करू. श्रीनिवास, मुलासारख्या नाजूक सुकुमार मन आहे. तुमची एकुलती एक मुलगी आहे, माझी एकुलती एक बहीण आहे नाना. नाना हा तिची हाडं सुद्धा कचा कचा करून खाईल नाना. नका हवेपणा करू नाना. श्रीनिवास, मी निर्णय घेतलेला आहे का खबर होणार नाही? तर मग माझाही निर्णय आहे का? हे लग्न मी मुलीच होऊन देणार नाही. चालवा गुरुकडे. मी आमच्या घेऊन पोलिसात गुन्हा नोंदवे. आपण तिच्या बाजूने नका असतात. तुम्ही तिच्याशी बोलला आहात का? काय निर्णय घेतला आहे? सांगा नाना, सांगा काय निर्णय घेतला आहे? सांगा अंजू. तर मग सांग या नानांना, म्हणा मला एवढे घराशी लग्न मुळीच करायचं नाही म्हणून. पण भाऊ, सांग या नानांना, म्हणा अशा गुन्हेगाराशी लग्न करून पांढऱ्या कपाळाने नाही मिरवायचं मला. पण भाऊ माझं ऐकून. तर ऐका नाना. आणि हे बदमाश तुझी आई माझी बहीण अंजू तुझ्याशी मुळीच लग्न करणार नाही. एक वेळ कुमारिका आहे, प्रसंगी जीव दे, पण तुझ्यासारख्या हीच गुंडाप्रत माणसाशी मुळीच लग्न करणार नाही. भाऊ ऐकून घे माझा. हा अंजू, मला माझा निर्णय जाहीर करू दे. मी माझा निर्णय स्वतः सांगणार आहे. तर मग सांग या सर्वांना, चांगली सणसणीत चपराक मार. नाना, अण्णा, भाऊ, मी अभयशी लग्न करायचा निर्णय घेतला आहे. अंजू, अंजू बेटी,
काम करून कामाला निघलं आणि तुम्ही दिसलात तर माघारी फिरताय. म्हणजे एवढा वाईट आहे? अहो भांडण लाव, झगडा लाव, याचा त्याला सांग, त्याचा याला सांग, ह्यो तर तुमचा रोजचा धंदा. हा, नामा म्हणशील असं? अहो नाही म्हणत, म्हणशील? अहो नाही म्हणत, काम सोडा काका, खाली इजारवाली झाली. एका आठवण सोडी. कोणत्या? आज एवढा खुशीत काय ते सांग. काय काका, कसली खुशी आणि कसलं काय? मी दिसाचं रोजच खुशीत असतोय. अहो हिचं तोंड बघ हात, तिचं तोंड बघ हात. अहो ती कुठल्या कुठे जातो काय कळत नाही. पण येसू काका, राज्याला झोप येत नाही. त्या खुशीवर झोप लागत नाही, त्या खुशीवर झोप लागत नाही. मग काय आपल्या चांगल्या आपल्याकडे घ्यायच्या पुष्पट करायचं आपण. समजलं. म्हणजे नाना तुझं एकदा वाजवायला पाहिजे. अहो नक्की काय वाजवता? ढोल वाजवता, बेंजो वाजवता का नित्य वाजवता? नक्की काय काय वाजवता? अहो गेल्या 10 वर्ष मी हेच ऐकत आलं, तुम्ही अजून वाजवताय? अरे नाना तुझ्या सारख्याला चांगली मुलगी नको मिळायला. आणि तुझा हा अवतार, तुझी ही गळमुळीत पॅन्ट, म्हणू का? ती वर कोंबडी. अरे कोण देणार तुला मुलगी? तरी तिथंच वर. अरे फुल पॅन्ट वापरायची हिरो सारखी. हिरो? आणि वर पुष्कळ घालायचा. ते शंभराला आहे. आणि डोक्याची केस वाढवायचे. छगान? अरे त्याला हिप्पी म्हणतात. वाढवीन काका. मग ते लगीन होईल ना? होईल नक्की होईल. आणि तो मधुचंद मधुचंद्र? व आज नाही का भाऊचंद्याच्या बायकोचा आहे तसा? मधुचंद्र होय. होईल नक्की होईल. पण काका मी काय म्हणतो, मधुचंद्र कसा करते तो? मी काय केलं नाही आणि पाहिलं बी नाही बुवा. पण केलं तर असेल किंवा पाहिलं तरी असेल ना? अरे बाबा आमच्या वेळेला कसला आलाय मधुचंद्र? माझं लग्न झालं 2 वर्ष बायकोचं तोंड पाहिलं मला नाही. झाकून ठेवलं होतं काय? नाही रे. अरे लग्न झालं आणि आमचे पिताजी कळाले. बोरा उद्याची एसटी पकड आणि मुंबई गाठ. मग गेले का? बाबा करडे गेलो मुंबईला. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, गावी काय कोणी बोलले ना. मग मी युक्ती केली, थंडी भरून येते, ताप भरून येतो असं खोटं खोटं सांगितलं आणि गावाला आलो. काय बायकोचं तोंड बघा. मधुचंद्राला होय. होय. पण गावी आल्यानंतर संध्याकाळी जेवण उरकली आणि आमचं म्हातारं मला म्हणतंय, पोरा बाहेरून कडी लाव आणि अंगात पड. मग माया त्याने थंडी वाटली असेल ना? बोंबाला मधुचंद्र बोंबाला माझा. बाबा पण अंगात पडल्यावर तास झाले, 2 तास झाले, झोप काय लागेना. मग आज आमचं म्हातारा लागलं भरायला. मग हळूच दाराची कडी काढली आणि आत गेलो. हात पाहतोय तर अंधार, कान मिट्ट अंधार. म्हणलं जर आपण उजेड करावा तर सगळी जागी होती. मग हळूच चाटपडत गेलो आणि तेवढ्या हाताला पाय लागला. वरच्या बायकोच्या? हो. म्हटलं बायकोला जागी करावी आणि ती बोंबाली तर. मग तुमचं मधुचंद्र बोंबला? मग त्या बायकोला तसाच वाटलं सकट उचलला आणि अंगात आलो. अंगात केलं काय मग? एवढ्या वाटलं आमचं म्हातारं ओरडलं, ए तुझ्या आईला. तसाच म्हातारा वाटलं सकट अंगात टाकला आणि मुंबई घातली. आणि मग तो मधुचंद्र राहिला? 2 वर्ष झालं गावाला परत आलोच नाही. मग गावावरून पत्र येत राहिली, पोरा 4 रात्री गावाला येऊन राहा. पण मी बी विलंदर नाहीच गावाला आलो. पैसे पाठवायचं बंद केलं आणि मग बायकोच मुंबईला आली. आणि मग तिकडे झाला काय मधुचंद्र? हो. साहित्याला सगळ्या पिढ्या तुमच्या साक्षीनं आमचा मधुचंद्र एकदा पार. वा झाला काय रे विसरू का? कसल्या मधुचंद्राच्या गोष्टी करतोय? अरे कसला मधु आणि कसला चंद्र. आता अंगाची ही हाडं पार करा म्हणायला लागली. आबाईच्या मधुचंद्राची आज रात्र म्हणून जुन्या गोष्टींना
नुसता उजाळा देत बसतो. पण म्हणतात ना, माणसाचं शरीर थकलं की मन कसं ताजं टवटवीत होतं आणि जुन्या स्मृती आठवून माणसाला आनंद वाटतो. मला वाटलं काही आगरी लावायचं इरादा आलाय की काय आमच्याकडे. काय राव अण्णा, अहो मी काय आगला आहे का? आता तोंडानं जरा फटकळ आहे एवढंच, त्यामुळे माणसं मलाच नाव ठेवतात. आज आबाईच्या मधुचंद्राची रात. अण्णा तोंडानं फटकळ आहे म्हणून मी माणसं सारखी मला नाव ठेवतात. अण्णा मी आलोय ते तुमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला. आनंद आणि धोक्याची सूचना द्यायला. कसला आनंद आणि कसली धोक्याची सूचना द्यायला आला. अहो वाया गेलेल्या आबाईचं लग्न झालं म्हणजे आनंदच की, हो की नाही? खरंय खरंय. आणि धोक्याची सूचना म्हणजे आबाई संसारात रममान होईपर्यंत तुम्ही या घरात राहणं योग्य नाही. हे तुम्ही का अहो माझं ऐकून तरी घ्या. दोघांची मन झाली पाहिजे, दोघांना एकांत मिळाला पाहिजे, एक दुसऱ्याला समजून पाहिजे. त्यात तुमच्या म्हाताऱ्याचा कशाला? बघा बघा पटतंय का माझं काय? चार चांगल्या गोष्टी सांगणं एवढंच माझं काम. अरे पण मग मी जाऊ ते मी कसं सांगणार? पण त्यांना एकांताची गरज आहे हे मात्र करतो. अरे पण मग मी अण्णा, अंजू आणि आपण म्हणजे दोन टोकावरची दोन माणसं. सामान्य माणसाचं वेगळं असतं अण्णा, पण अंजू आणि अभय म्हणजे दोन टोकावरची दोन माणसं. एक व्हायला वेळ लागणार. त्यात तुमची भिंत आडवे असली की कशी दोन मन जुळणार, कशी मन एकत्र येणार. अरे पण मग माझं काय? अण्णा मी सांगतो आहे ते तुमच्या फायद्यासाठी. माझ्या नव्हे, लग्न झालं की पती पत्नीला कसा एकांत मिळाला पाहिजे, एकमेकाचा सहवास मिळाला पाहिजे. अण्णा वेल आणि वृक्ष यांच्यामध्ये झुडूप आलं की वेल कदाचित झुडूपवर चढते आणि झुडूप नसलं की वेल वृक्षाभोवती लपेटली जाते. खरं आहे ना हे? खरं आहे. मग मी सांगतो तसं करा. अण्णा पूर्वीचा आपला जमाना वेगळा होता. आजोबा पंजोबा वडील मुलगा कसं गोकुळ होतं घर. पण आता तसं नाहीये. ते राजा राणी मध्ये कोणी नको पाहिजे. अरे मग मी मी कसं सांगणार आता? पण अण्णा तुमच्या आईचं भलं व्हावं, गाडी रस्त्याला लागावी, सांधा जुळावा म्हणून माणुसकीच्या चार गोष्टी सांगायला मी तुम्हाला आलोय. माझं काय? माझा ना फायदा ना तोटा. बरं येतो मी अण्णा. अण्णा मला तुम्ही लबक म्हणा, लुच्चा म्हणा, भाग लाव्या म्हणा, पण मी सांगतो त्याच्यावर विचार करा. माझं काय? ना फायदा ना तोटा. काय करू? कुठं जाऊ? कसं करू? दोन मन एक झाली पाहिजे. वेळ वृक्षा होती लपेटली पाहिजे. माझी म्हाताऱ्याची अडगळ होती त्यांना. काय करू? कसं सगळी लोक कशी टमाका पाहत होती आहे की नाही? दिसतात तसे आपण सुंदर. हे मी नाही हा, तू. ईश्वर अगं विषय काय? दिसतेस तू सुंदर. पुढे पुढे उगाच हरभऱ्याच्या झाडावर नका चढवू मला. अगं हे बघ, तुझे हे बोलके डोळे, गालावर पडणारी खडी आणि तुझे हे गुलाबी होठ
आणि पुढे अरे पुढे काय आता मी लग्न केलं तुझ्याशी की मला मुलीचा हात धरला आहे का आणि हा बाई कुणाला घाबरत नाहीये या बाईला कुणा जगाची पर्वा नाहीये सब काय छंडम पे असं वेडेवाकडं बोलू नये. चुकलं बाई तुम्ही जर असं वेडेवाकडं बोललात तर मी काय बोलणारच नाही तुमच्याशी. बाई चुकलं माझं कान धरू का ती उठा बशा काढू ती साष्टांग लोटांग काढू काही नको करायला. हवं की तुमचे पाय धरते. मला फक्त तुम्ही हवे आहात. माझ्या सेवेसाठी मला हे कायम हवे आहे. अंजू अंजू तुझ्याशी माझा विवाह झाला तुझ्या परिस्पर्शानं माझं सोनं झालं अंजू खरंच अंजू किती धन्य आहे मी. आहेस ना धन्या हो आहेस ना धन्या हो. अंजू अंजू एक गाणं म्हण ना अगं म्हण ना ग हातात हे नाजूक हात कसे आणि मारामारी करणाऱ्याच्या हातात हे नाजूक आटली कशी. सोडा ना, कोणी येईल ना. अगं पण तुम्ही ते बाई खड्डा पोरासारखं जाता. जाते मी. अगं थांब ना, रात्रीच्या कार्यक्रमाची मला थोडीशी उजळणी करू द्या. ईश्वर, अगं ऐक ना, अगं आज आपल्या लग्नाची पहिली रात्र, मधुचंद्राची रात्र.
सुगंधित फुलांनी पर्यंत कसा सजवलेला आहे, सुंदर फळांनी पर्यंत सजवलेला आणि एक अप्सरा नाजूक कर्णाच्या नाजूक हाताने बसली आहे. हातावर मेहंदी, चेहऱ्यावर उडवलेला हा सुगंध, तारुण्याला आलेली नवी सळाई, एक अनामी ओढ आणि मी असा दारू पिऊन शिकून आलेला मस्त नक्की. बंद करा हे. अगं आम्ही गंमत केली, चित्रपटात करतात तसं केलं मी. दारू पिऊन जर माझ्या खोलीत आलात तर मी काही लग्नावर कापून जीवन देईन. अगं गंमत केली मी तुझी. चल पहिली बस तू तशी बस पाहू. बस बस. तुमची नको ती जीवलगी गंमत नको मला. अगं बाई मी फक्त गंमत केली तुझी. आता यापुढे मी दारू नाही पिणार आणि झगडा मारामारी नाही करणार ना. अगं नाही करणार, सगळा मारून नाही करणार नाही, काही करणार नाही. माझ्या गळ्या शंभर. अगं काय करणार झालं आपलं. 100 वेळा मी शब्द घेतलाय आणि आता पुन्हा शब्द घेऊ का. आणखी एक गाठा. अरे असं नाही करते. अगं आता देवळातून आलो की नाही आपण, त्या देवळामध्ये मला नाक रगडून किती वेळा नाक करायला लागलं हे पहा. अगं रगडून मला नाकाचं खडून दिसायला लागले. विषय बदलू नका. घ्या म्हणते ना, घ्या शपथ. बरं बाई अंजुराणी, तुझी गळ्या शपथ. मी सगळा मारामारी तेवढे काय होणार नाही. तुझ्या गळ्या शपथ. नक्की ना. हो नक्की. बघू ना. नाही करणार, खरंच नाही करणार. और बिना बताए शादी भी कर ली. आगे आगे क्या कर रहा है तेरा. मी समजलो नाही. पागल मत बनो भाई. अपने धंधे के बारे में बोल रहा हूँ. अपना धंधा कौन ताको मारे क्या करना ऐसा चालू रखना है. अरे अभय, हा अभय आता लग्नाच्या बंधनात अडकलेला आहे. नवीन जीवन जगू इच्छित आहे. ऐसा कादंबरी में अच्छा लगता है. मेरे मुंह में शोभा नहीं देता. हे बघ इब्राय, अरे आज माझ्या लग्नाची पहिली रात्र स्वर्गात आहे. आज माझी तुझे उपकार मी खरंच विसरू शकत नाही. पण अच्छा तू यहाँ पे स्वागत बनाएगा और हम वहाँ क्या होटल चलेगा. तेरे मर्जी के खिलाफ आना ही पड़ेगा. आणि नाही आलो तर नहीं आला तर इब्राहिम साहब को वीरेंद्र साहब को चक्की पिसर बसावं लागेल तुला. अरे बघ इब्राहिम, अरे कारण तुझ्या पालनाचे सारे पुरावे आमच्याकडे आहेत. त्याची रंजन करताना रोपण केलं ना तर तुला पत्ता होईल थोडी होईल. हे बघ इब्राहिम, अरे आज मी सांगते माझ्या नवीन जीवनाची ही सुरुवात आहे. हा गुंडा अरे अर्थाने एका नवीन जीवनाला सुरुवात करतो आहे. अरे नको ना मला त्या खाईत लुटून. हे तुझे बकवास ऐकायला मी इथं आलो नाही. तुला शांततेत सांगतोय. अरे आपण चल चल म्हणतो. अरे पण का कुठं. अरे आपले सारे पुराने राहते वेगळे पोहलेले. अरे जा ना, नको रे मला सांगू. जा म्हणतोय ना तुला. इब्राहिम माफ कर मला रे. अपने सारे पुराने यार यहाँ आएंगे और तेरी स्वागत यहाँ मनाएंगे. मेरी सलाह सुन. मैं तुझे आधा घंटे का वक्त देता हूँ.
अभय कोण? मी विसू काका विसरलाच वाटलं का? तुला घेऊन जायला. ते तुमच्या सोबत यायला मोकळे नाही. का? या गंगेनं पवित्र केलेलं दिसतंय सगळं घर. अभय चल. ते येणार नाही. का? का येणार नाही? काका मी आता नवीन जीवन जगू इच्छितो आहे. अरे जुनी देणी बाकी सुट्टी केल्याशिवाय नवा धंदा सुरू करू नये माणसानं. बरोबर. ते येणार नाही. तुम्ही चालते हो काका. का? अभय चल. पण काका मला जरा काम आहे. अरे बिनकामाचं कोण आहे? मलाही रगड काम आहेत. पण काका आज पुन्हा येणार नाही म्हणून म्हणतो चल. पण असं काम तरी काय आहे? माहित नसेल तुला. तुझे सारे जुने दोस्त जमले. हो आणि नाही आलास तर इथे येतील सगळे तुझ्या लग्नाचा आनंद साजरा करायला. काका फारच मोकळी चढली आहे तुझी जीभ. हे बघ पुरुषांच्या कामात बायकांनी लक्ष घालू नये. काका वाटेल ते बोलू नका. बायकांची जात उमऱ्याच्या आत. म्हण आहे त्याची सांगितली तुला. काका चालते का तुम्ही इथून? ते नाही येणार तुमच्या सोबत. त्याला यावंच लागेल. आणि नाही आले तर त्याचे सारे जुने दोस्त इथे येतील. तुमच्या दोघांचा लग्नाचा आनंद साजरा करा. काका चला. अभय चल. अभय अंजू अगं त्या लोकांनी आपल्या घराची पायरी चढावी त्या लायकीचे नाही का ते? वा म्हणजे या तुझ्या पवित्र गंगेनं उजाडून ठेवलं वाटतं सगळं घर. मुकाट्यानं चल. काका या विसू काकावर आवाज वाढवून बोलू नकोस. लवकर यायचं. अभय अंजू मी असा गेलो आणि असा आलो. हे बघा मी पलंग सजवून ठेवते. त्या फुलांच्या माळा हाताला लागलेली मेहंदी नका जाऊ अभय. या रक्तलेल्या हातावर मेहंदी काढता येत नाही. चल अभय. अभय अभय अंजू अभय अंजू कुठे जाऊ? काय करू? कोण असला येईल मला? कोण मायेचं आहे यांच्या घरात माझं? सुगंधा सुगंधा निर्विकारपणे बघत असते त्या फोटोतून माझ्याकडे. मृत्यूच्या वेग्यात सापडली आणि रोज नव्या मरणाला उठली. हे घर बांधत असताना किती कष्ट उपासले आठवते का तुला? अरे काम करून या हाताला घट्टे पडले. पाणी वाहून कांद्याचं चांगलं गेलं. जगत वाहून डोक्यात तू झाली. आणि आता हे घर मला सोडावं लागणार. तुझं बरं आहे गेलीस मला सोडून. परंतु मृत्यू हाच खरा माणसाचा मित्र असतो. परंतु तो फारच लहरी आहे. ज्याला मरणाची हाव आहे त्याच्याकडे तो ढुंकूनही पाहत नाही. आणि ज्याला मरणाची इच्छा आहे
त्याच्याकडे तो धावत पळत जातो. खड्ड्यावर मुलासारख्या बापूला दाखवत राहतो. मामांजी सुनबाई हो मी का आलीस पुरी? इथे जवळ एक मागणी मागायला आली. मागणी? या आवागी सासऱ्याजवळ कुठली मागणी मागणार आहेस पुरी? असं का बोलता मामांजी? तुमच्यासाठी मायेचे धनवान या जगात कोणी आहे का? मागू का मामांजी? माग पुरी माग. काय मागायचं ते माग. तसे वचन दिले, वचन पुरी दिले. माग तू. मान्य नाही होणार ना? नाही बाळा नाही. मामांजी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. माझ्या पूजेसाठी मला तुमचे पाय कायम जवळ हवे आहेत. पुरी ही या पायाचा मार्ग फार खडतर आहे. काट्या कुट्याचा आहे. तुझ्या चाली तो नाही चालवायचा. थकून जाशील पुरी तू. थकून जाशील. पण माझी चालायची उमेद आहे. अगं पण आबाईच्या आणि तुझ्या सुखी संसारासाठी हे घर सोडून जातो आहे ना मी. आबाई या घरात राहिला. जर मी या घरात राहिलो तर आबाई या घरात राहणार नाही. असं कोण मामांजी? तुझ्या आणि आबाईचा सुखी संसार. मामांजी संसार म्हणजे पती पत्नीचा स्वैराचार नव्हे. सुखी संसार म्हणजे दोन कुटुंबांनी एकत्र सुखाने आणि तुम्ही मला असे निघाले आहात. नाही बेटा नाही. म्हणजे अभयचा आणि माझा हा संसार असेल. मी त्या संसाराची मालकीण असेल आणि अभय धनी असतील. पण मी या संसाराचे दैवत आहात मामांजी. घरात जर देवघरच नसेल तर कसं काय होणार सगळं? मामांजी मला तुम्ही हवे आहात. या घरात मला तुम्ही हवे आहात मामांजी. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. तुमचं मार्गदर्शन हवे आहे. मला अश्रू पुसायला तुमच्या जवळ जागा हवी आहे. कराल ना मागणी पूर्ण मामांजी? माझी शपथ. आता हे घर मी नाही सोडून जाणार. मामांजी नाही ना जाणार सोडून मला? नाही नाही. माझ्या या रत्नाला सोडून आता मी हे घर कधीच सोडून जाणार नाही. जा मामांजी विश्रांती घ्या. जा. तुझ्या माझ्या
विष्णू काकाचा चिरंजीव. हो करेक्ट. देशमाळे पोलिसाचा गुन्हा आणि देशमाळे पोलिसाच्या गुन्ह्याबद्दल 5 वर्ष सक्त वृत्ती सजा होऊन अलग सुट्टी झाली आणि आलो इथे कशासाठी आलास तू? हिसाब सुद्धा करण्यासाठी. कसला हिसाब? त्या फायदा माहित आहे, मुद्दल माहित आहे, व्याज माहित आहे. व्याज आणि मुद्दल याचा सकट वसूल करण्यासाठी आला आहे. तुझा का तो येईपर्यंत इथं बसलं तर काय बिघडणार नाही तुला? घाबरू नको, माझा सौदा त्याच्याशी आहे. अरे तुला घाबरायचे काय? ते इथे नाही. पुन्हा कधी ये? म्हणजे मधुचंद्राची रात्र योग्य शुभ मुहूर्तावर आला. अरे ऐसा शुभ मुहूर्त जिंदगी में बार बार नाही आता. बरोबर आहे ना? तुझा पुन्हा नहीं. अरे जो आज करना है वो आगे ही करेंगे. ते घरी नाही सांगितलं ना? जा पुन्हा कधी ये? बोल अंजू, तू बोल. आज मैं थोड़ा हिसाब चुकता करने वाला हूँ. 5 वर्ष मला काही तुरुंगात चढवलं आहे. कसला हिसाब पूर्ण करणार आहे? अरे आवेला माहित आहे. उसने मुझे मिट्टी में गिराया था, फिर जिंदगी छीन ली थी उसने. हे बघ, ते पुन्हा कधी तुझ्या मार्गात येणार नाही. तुझ्या काळ्या धंद्यात तुला कधीही सामील होणार नाही. झाल्या अपराधाबद्दल माफी. जाऊ शकतोस तू. थांब अंजू थांब. तुझे मालूम नहीं उसने मुझे कितना भड़काया है. अरे मी बॉस होतो त्यावेळी 5-25 वर माझ्या हाताखाली कामाला होती. छोटंसं साम्राज्य होतं माझं आणि त्या साम्राज्याचा राजा होतो. बहुत अच्छी जिंदगी चल रही थी. अरे भले मला घाबरत होते. अरे पोलीस इन्स्पेक्टरला सुद्धा मला माझा कापरा भरायचं आणि विनंगाया म्हणतात. पोलीस शिपाई सुद्धा 2 बाया शिपूट घालून परत बोलली. बहुत अच्छी जिंदगी चल रही थी. छोट्या मोठ्या चोऱ्या करीत होता. आम्हाला सुद्धा त्यात सामील होता. एक दिवशी मी मोठी फेरी करायचं बँक लुटायचं ठरवलं. त्यामुळे बँकेत दिसतो 10 एवढंच पोरं हुशार तरबेज अधिक सदा अभयने बँक मॅनेजरच्या छातीला सुद्धा लावला. तोपर्यंत 5 पोरं बँकेचे कॅशियर सारे क्लार्क शिपाई यांना आपल्या चाकूच्या धागावर उभी होती. 3 पोरं बँकेची कॅश बँक मध्ये परत होते. मी बँकेच्या मुख्य दरवाजावर पिस्तूल घेऊन उभा होतो. बँकेची कॅश आमच्या ताब्यात आली. पण तेवढ्यात वायरचा आवाज आला. आम्हाला पोलिसांनी वेढा घातला. आम्ही पळायला लागलो. अरे पोलिसांचा पाठलाग करत होती. पण पोलिसांच्या गाडीपुढे आम्ही पळलाच करत होती. शेवटचा उपाय म्हणून मी गोळीबार केला आणि त्यात एक पोलीस मेला. आम्ही पकडलं गेलो. आम्हाला कोर्टात हजर केलं. आम्हाला तुम्हाला कोर्टात आम्ही साक्ष दिली की माझा पितरातून गोळी लागली म्हणून. काय करत होतं? पिस्तूल फक्त तुझ्याच हातात होतं. खुद्द मीच केला होता ना. पण ज्यांनी जर आपलं तोंड ठेवलं असतं तर कोर्टापुढं माझ्या उलट पुरावे ते उभे करू शकले नसते. आणि मला 5 वर्षाचा सश्रम कालावधी झाला नसता आणि 5 वर्ष माझ्या जिंदगीतले गजाने गेले नसते. हे बघ, झालं गेलं ते विसरून जा. भूल जाऊ. अरे कैसे भूल जाऊ? अरे जिंदगी में भूलण्यासाठी हे दिवस बदला घेण्यासाठी असतात. फक्त बदला. कुणाचा बदला? अरे ज्याच्यामुळे जिंदगीचे माझे 5 वर्ष जेलमध्ये गेले त्या अवघेचा. हे बघ, असं काही नको. ते नवीन जर जीवन जगू इच्छितात. तू त्या मार्गात येऊ नकोस. नहीं, भूल जाओ कैसे भूल जाओ. उसने मेरी
जिंदगी में मिट्टी में मिलाई है, उसने मेरा जीना हराम कर दिया है। कैसे जी जाए? माफ कर दूं? कैसे माफ कर दूं? अरे हाँ वीरेंद्र, माफ कर तो फटका ज्ञान वीरेंद्र अरे तुरुंगात होता तो वीरेंद्र, अरे तुरुंगाबाहेर आहे तो वीरेंद्र दादा. आता आवाशी पण झुंज देऊन नवीन वैमानला सुरुवात करणार आहे. असं करू नकोस. सांग, कुठं लपून ठेवला आहेस त्याला? कुठे आहे तो? बोल. बोल काय रे? चाकू कशाला काढलाय? कोंबडा कापायचा का? खामोश. चांगला आहे. आम्या, अरे माझ्या हातात काय पाहिलंस का? माझ्या हातात बघितलं काय आहे? माणसं उलटायचं उलटलं. बाय माणूस बघून लय लगेच बोलत होतास. आम्या, तुझी जीभ लय वळवळ करती रे. जी चूक नाही गड्या. हा? सांग तशी माती. बाप भांडण लावायला आणि पोरगा मारामारी करायला. तुम्ही रक्ताचा दोष. आम्या, थांब तुझा कोठार बाहेर काढतो. अरे फायदा तर कधी नसतो. अरे कष्टाच्या अन्नावर वाढलेला तुझ्या वाणी नाही. थांब, तुझी जीवच फाटून काढतो. असं काही करू नका. हे नवरे, वळ बाजूला. नाहीतर मी पोलिसांना बोलते. तो तुझे पहिले देखणार पडेगा. तुझा आवाज बंद केला पाहिजे. हा? अरे तुझ्या माता आहेस जमणार नाही. तू आहे का? हो आलं. आ जाओ मेरे दोस्त, आ जा. मैं तेरी राग देख रहा हूं. अरे तेरी राग दे. आराम हो. आणि तुझ्यामुळे जिंदगी माझी जेर वगैरे आणि तू इथं आलास. जिसकी सजा तुझ्या जर जवळ मिळेल. वीरेंद्र दादा बोल. वीरेंद्र दादा. अरे तुला आज नाही सांगतोय, मी जे बोललो तेच खरं होतं. तुझ्या हातात पिस्तूल होतं ते कोर्टात सिद्ध झालेलं आहे, म्हणून दोष माझ्याकडे येत नाही. नाही. अरे तुझ्यावर मी 5 वर्ष तुरुंगात काढले. त्याचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. नाही, मी तुला विसरणार नाही. वीरेंद्र, मला तुझा बदला घ्यायचा आहे. फक्त बदला. वीरेंद्र लक्षात ठेव, अजून एक पाऊल मागे घे. नाही. अजून एक पाऊल मागे घे वीरेंद्र. नाही. मी तुम्हाला बहुत मानते, पण आज अरे आजची रात्र मी तुला सुचवायचा अर्थ करेन. दादा बोल. वीरेंद्र दादा, दादा मिलेगी. इसकी सजा तुझे जरूर मिलेगी. अब देख तेरे बीवी और साथ मेरे बाहों में. इसका मतलब है तुझे अपनी जान देनी है. वीरेंद्र अजून एक तुला सांगतोय, उचललेला पाऊल मागे घे. आणि माझ्या या नवीन संसाराला रक्ताचा कलंक नाही लावायचा मला. वीरेंद्र मागे घे. नाही. एका अटीवर. कोणत्या अटीवर? कोणत्या अटीवर? तुझी बायको आजची मला दे. हरामखोर! 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 काय केलं तुम्ही हे? एका राक्षसाचा खून, अंजू एका राक्षसाचा खून केला आहे. पोलिसांना कळलं तर? मला परवा नाही त्याची. आणि अंजू तू घाबरू नकोस. आता हसत हसत मी फासावर जाईल. पण अंजू, मला काळजी आहे ती तुझी. काय केलं? तो चक्कू माझ्याकडे द्या. पोलीस आले वाटतं. जा. हे रक्ताचे डाग शोधून काढा. जा. जा, अभय, जा. त्याची मी वाट लावते. तुम्ही जा. जा. तुम्हाला शंका नाही माझी. जा, अभय. जा. अभय, हा तुम्ही.
रक्तांच्या अब्रूसाठी. साहेब 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 हा माझा एरिया. भाऊ असा गप्प का? बेड्या घेऊन नाही आलास? हा खून मी केला आहे भाऊ. अंजू पर हा खून मी केला आहे. पण पण नाही, बेड्या घाल मला. मी केला आहे खून. बेटा मी केलं आहे. सांग रक्त आहे. रक्ताची साईड आहे. मी केलं आहे खून. नाही मी केलाय खून. खोटं बोलते ती. नाही, खून केलाय. मी केलं आहे. माझ्याकडे चाकू आहे. रक्ताने माखलेली साडी आहे. मी केलंय खून. नाही मी केलाय खून. नाही, मी केलंय. नाही, मी केलाय. मी केलंय खून. मी केलंय खून. मी केलंय खून. मी केलंय. अंजू माझ्यासाठी मला वाचवण्यासाठी तू स्वतःचा बळी देत आहे. का का अंजू का असं? शिक्षा करणे आता न्यायालयाच्या हातात आहे. अगं पण अंजू पोलिसांनी तुला 10 दिवस कोठडीमध्ये ठेवलं. उलट सुलट प्रश्न विचारले आणि तू तुझं एकच उत्तर खून मी केला आहे. रक्ताने माखलेले हात, रक्ताने भरलेली साडी, चाकूवरील हाताचे ठसे याने सिद्ध होते की खून मीच केला आहे. नाही अंजू नाही. मला वाचवण्यासाठी तू उभा केलेला हा पुरावा आहे. पण अंजू मला हे असंही होते. मी अपराध केला आहे. त्या अपराधाची शिक्षा मला नको व्हायला. का का अंजू तू असं करत आहे? खरं सांगू अभय, अण्णांना या वयात माझ्यापेक्षा तुमच्या आदराची जास्त गरज आहे. गेले 10 दिवस त्यांनी अंथरूण धरलं असेल. जा त्यांची सेवा करा. माझी काळजी करू नका. नाही अंजू नाही. अगं मला हे असंही होतंय. तुम्ही त्याची काळजी करू नका. जा, तुम्हाला शपथ आहे माझी. अंजू जा तुम्ही जा. जा अभय, अण्णांची काळजी घ्या. सासूबाई, आज जर तुम्ही या जगात असतात तर अभय असा वागत गेलाच नसता. ही वेळ कधी आलीच नसती. मला क्षमा करा सासूबाई, पण माझ्या संसारासाठी आणि माझ्या अभयसाठी मला या अग्निकुंडात उडी घ्यावीच लागेल. फार मोठी आहे स्टोरी. तू फार मोठी आहे. मामांजी, असं मोठ्या माणसांनी रडायचं नसतं. तुझ्या या त्यागापुढं हा तुझा सासरा अभयचा बाप खूप तुझा वाटतो. कधी खूप तुझा. मामाजी, तुम्ही काळजी करू नका. जा विश्रांती करा. आता कसली हाती विश्रांती होईल. काळ्या पुस्तकानं या आपल्या घराला मिळालेला आहे. अगणित इंग्रजांनी दबा धरून बसलेला आहे. आपल्या हे आपलं आता हे आपलं घर ते जा मामाजी, आराम करा तुम्ही. मला माफ करा मामाजी. तुमच्या लाडक्या लेकीला माफ करा. अंजू हे काय? तुझ्या डोळ्यात पाणी? काका, तुम्ही का आला तिथे? तर पुरी गावात लोकांची चर्चा ऐकली. म्हणे वीरेंद्रचे आणि तुझे जुने संबंध. काका, तो तुरुंगात गेला आणि तू इकडे अभयशी लग्न केलंस. तुरुंगातून सुटून आल्यानंतर वीरेंद्र त्याला तुला जाब विचारण्यासाठी आला. तेव्हा अभय नसताना इथे आला असताना तुला वीरेंद्रने मिठीत घेतलं.
लोक म्हणतात तुमचे हे असे वाईट वर्तन पाहिल्यानंतर अभयने चिडून रागाच्या भरात वीरेंद्रचा खून केला. खोटं आहे हे. सर्व खोटं आहे. मी सुद्धा लोकांना ओरडून सांगतो पण ऐकतो कोण आणि कुणाच्या तोंडावर हात ठेवणार कोणी. तेव्हा माझं ऐक, हे जीवन तू आता संपवायचं. काका हो, आता तुझा एकच मार्ग आहे, आत्महत्या. काका तुम्ही काय बोलताय? मी समजले नाही काका. उद्या अभयला जर शिक्षा झाली तर लोक म्हणतील आता अंजू वाटेल तशी मोकळी झाली वागायला. अरे पतिव्रतेच्या अब्रूचे असे थिंडवणे निघण्यापेक्षा तिनं मेलेलं काय वाईट. खरं बोलताय काका तुम्ही. म्हणूनच सांगतो हे जीवन तू संपवायचंस. लक्षात ठेव, तू एक हिंदू स्त्री आहेस. एक ना एक दिवस पुराव्या अभावी तू सुटणार. मग अभयवर खुनाचा आरोप येणार, त्याला शिक्षा होणार आणि त्याला शिक्षा झाली तर तुला सहन होईल. नाही काका नाही. म्हणूनच सांगतोय, आज जा आणि हे घे, संपव तुझी जीवन यात्रा. जा अंजू, जा, संपव तुझी जीवन यात्रा. पतिव्रतेच्या अब्रूचे असे धिंडवणे निघण्यापेक्षा तिनं मेलेलंच बरं. माझं नाव विसू काका. अरे भल्या भल्यांना माझी चाल कळलीच नाही. हुकमाचं पान प्रथम हातात घ्यायचं आणि मग टाकायचा डाव. श्रीनिवास, मीच म्हटलं होतो ना की तुझ्या घराण्याची आबरू माझ्या हातात असेल म्हणून. माझ्या एकुलत्या एका मुलाचा खून केला असता आता मी त्याचा बदला घेणार. अभय, अंजू आणि अण्णा यांना तडफडून कुठे निघालास अभय? दूर, कुठेतरी दूर. अरे वेडा आहेस, दूर गेल्यानं संकट संपत नसतात. होईल सारखी, वादळ शांत होईल. काका, वादळ शांत होण्यासाठी उठलेलंच नाहीये. अरे अंजूनं पुण्याची कबुली दिली आहे, जाईल ती फाशी. मग होणार तू मोकळा दुसरं लग्न करायला. नाही नाही काका, नाही. मी अंजूशिवाय जगूच शकत नाही. अवळ तिच्यावर मी बलात्कार करायला निघालो, तिने माझा हमरात पोटात घालून माझ्यासारख्या गुन्हेगारांना माफ केलं, माझ्याशी लग्न केलं, तिच्या प्रेमळ स्वभावाने मला जिंकलं आणि आज ती फासावर जात आहे का? अरे वा, मग मी कसा जगू आणि का जगू काका? म्हणजे अशी कोणती जादू केली तुझ्यावर तिने? काका, अहो ती माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी ती स्वतःच आयुष्य बर्बाद करते आहे. म्हणजे? मृत्यूच्या ताड्यात ती जाते काका. म्हणजे तू खून केलास? नाही म्हणजे काका, अरे मला माहित आहे अभय, मला माहित आहे माझ्या वीरेंद्राचा खून तू केलास. एक ना एक दिवस अंजू पुराव्या अभावी सुटणार आणि मग तुला शिक्षा होणार. एक लक्षात ठेव, तिच्या आठवणीत असं जिवंतपणी मरण्यापेक्षा गुन्ह्याची कबुली देऊन मोकळा हो. पोलीस स्टेशन मध्ये जा आणि वस्तुस्थिती सांग त्यांना. हो काका, आता जातो पोलीस स्टेशनला
आणि सांगितलेला सगळा पुण्याची कबुली देतो. वीरेंद्रचा खून मी केला आहे हे सांगतो मी पोलीस स्टेशनला. एकदम करेक्ट. मला माहित होतं माझी बहीण असं वाईट कृत्य मुळीच करणार नाही. अरे नादान माणसा, केलंच ना माझ्या बहिणीचं आयुष्य बरोबर. अरे हजार अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरापराधाला शिक्षा होता कामा नाही हवंय. मला वेड्या या मला फासावर. अनेक वेळा सांगून बसवलंय. पण प्रेमापोटी अंजुने हे हजार वेळा सांगितलं की हा खून हीच केला. सांग अभय, सांग का केला वीरेंद्रचा खून? मी सांगतो. वीरेंद्रचे आणि अंजूचे जुने प्रेम संबंध. वीरेंद्र तुरुंगात गेला आणि अभयने अंजू बरोबर लग्न केलं. वीरेंद्र तुरुंगातून सुटून आल्यानंतर हे त्याला समजलं. अभय इथे नसताना वीरेंद्रने अंजूला जाब विचारला, तू माझ्या प्रेमाशी प्रतारणा करून अभयशी लग्न का केलंस म्हणून. त्यावर अंजू म्हणाली, प्रियकर म्हणून तू केव्हाही मला भेटायला इथे येऊ शकतोस. आणि असं म्हणून वीरेंद्रने अंजूला मिठीत घेतली. खोटं बोलतोय हा खेळला नाही, खोटं बोलतोय हा खेळला. एवढ्यात अभय इथे आला आणि वीरेंद्रला अंजूच्या मिठीत पाहून रागाच्या भरात त्याने वीरेंद्रचा खून केला. एका राक्षसाचा खून माझ्या सती सावित्री सारख्या अंजूवर आरोप करणाऱ्या नर पशूचा मी खून केला आहे. एका विषारी नागाचा मी खून केला आहे. अरे बाबाच्या मायेला चुकलो. लहानपणीचा मित्राच्या प्रेमाला चुकवणारा या विषारी नागाचा खून केला आहे. अरे एक खून केला काय आणि दोन खून केले काय, फाशीच ना. पण आता समाजाने मी फाशीवर जाईल. परंतु या समाजातील अशा विषारी नाग जगता कामा नये. घाला मला बेड्या, दे मला फाशी. अरे काय केलं तू? अरे अंजूशी लग्न झालं तुझं, वाटलं होतं तू सुधारशील. पण परंतु तू एक नाही तर दोन खून केले आणि पुन्हा झाला पूर्वीसारखा गुन्हेगार. देवा बघता उचलले मला, नाही जगायचे मला.